त्यांची सोन्यासारखी असलेली बहीण सन्माननीय चित्राताई वाघ आत्ताच ज्यांनी आपल्या अनुभवातून आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलं ते सन्मान्य संजीवजी खडके, मंचावर उपस्थित सन्मान्य प्रफुल्लजी उमरे, मिथिलेशजी पांडे, सन्मान्य विलासराव जोशी, श्रीमती लाड, श्रीमती पद्मिनीताई शंकरशेठ, सन्मान्य पुरुषोत्तमराव काळे, सन्मान्य राजेंद्रजी दिंडोरकर, सन्मान्य भरतजी ओसवाल, राजाभाऊ वाईकर, चेतनजी राजापूरकर, सन्मान्य सतीशजी पिंपळे, संजयजी वाघ, विठरजी देवकरकर, कालिदासजी कांदळगावकर, सन्मान्य समीरजी शहा, सन्मान्य शैलेशजी खराटे, उपस्थित समस्त मान्यवर बंधू भगिनी, आपलं सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आणि खरं सांगायचं झालं तर आपल्या समाजाच्या ज्या ज्या अडचणी होत्या त्या अडचणी आमच्या समोर आल्या, सरकार समोर आल्यानंतर त्या सोडविण्याचं काम सरकारमध्ये बसलेल्या असलेल्या लोकांचं कर्तव्यच असते की त्या समस्या सोडवल्या पाहिजे. परंतु तेवढ्याच प्रभावीपणे त्या सरकार समोर मांडणं हे अतिशय महत्वाचं असतं. जे काम आपल्या ह्या सोन्यासारख्या, आपण जे सांगितलं सोनारांची सोन्यासारखी बहीण तिने सभागृहामध्ये केलं आणि प्रत्यक्ष ती मांडणी त्या ठिकाणी बघितली. ज्या पोटतिडकीतून त्यांनी तो प्रश्न त्या ठिकाणी मांडला. सगळ्यात पहिले तर आपण ते IPC 411 मध्ये जो बदल घडून समिती बनवली, ती अतिशय समिती जी एवढ्या वर्षापासून बनली नव्हती. मान्य मुख्यमंत्री महोदयांकडे पाठलाग केला. मुख्यमंत्री महोदयांनी मला सूचना केल्या की अरे चित्राताई, त्या महत्वपूर्ण विषयाचा पाठलाग त्या ठिकाणी करतायत, मी जरी नसलो तरी विभागाच्या बैठका घेऊन त्या ठिकाणी त्या समित्या गठीत झाल्या पाहिजे. ताईंनी सतत माझ्या कार्यालयामध्ये बैठका लावल्या आणि आपली ती समिती त्या ठिकाणी गठीत झाली. राज्यस्तरीय दक्षता समिती आणि जिल्हास्तरीय पण, काही जिल्हास्तरीय समितीचं पण नोटिफिकेशन त्या ठिकाणी निघालेलं आहे. मग ती चित्राताई आहे, एक काम करून त्याचं थांबणार, एक विषय संपल्यावर दुसरा विषय घेऊन आले. बोललं भाऊ आता मोठ्या लोकांची समिती तर बनली, पण जे खरे सोनार आहे, जे वर्षानुवर्षपणे पासून परंपरेपासून आपलं काम त्यापुढे नेऊन राहिले, त्यांच्या काही समस्या आहेत, ते सोनारचे निवेशन करतात, त्यांच्या समस्या प्रचंड मोठ्या आहेत आणि आजपर्यंत सरकारच्या वतीने त्याच्यावर अशी काही SOP तयार करण्यात आलेली नाही. त्याच्यामुळे तो प्रश्न देखील त्यांनी यावेळेस सभागृहात घेतला. मला अजूनही आठवते की सभागृहाची वेळ संपत चालली होती. सभापतींनी त्यांना सांगितलं होतं की बस 2 मिनिटांमध्ये मांडा, पण त्या सभापतींसोबत मांडल्या की नाही, माझा समाजाचा प्रश्न महत्वाचा आहे, मला या ठिकाणी वेळ पाहिजे आणि तो मी मांडल्याशिवाय राहणार. आम्ही अतिशय सभापतींसोबतही भांडून, आणि मी तर घरचाच आहे भाऊच आहे, योगायोगानं मला बहीण नाही, मला बहीण मिळून गेली आयुष्यामध्ये, आणि ते एवढी वाघासारखी. आमचे वाघ, आमचे बापूही बसले आहे वाघ, ते आमच्याकडे विदर्भ बापू म्हणतो. तर त्यांनी एवढ्याच पोटतिडकीने समस्या सभागृहात मांडली. मी विभागाकडून थोडा विषय समजून घेतला. त्याच्यानंतर असं लक्षात आलं की जो घटक सगळ्यात महत्वाच्या किमतीच्या गोष्टीचं व्हॅल्युएशन काढतं, आज सोनं म्हटलं तर सगळ्यात जास्त मौल्यवान वस्तू, त्याचं व्हॅल्युएशन काढणारा व्यक्ती देखील तेवढाच मौल्यवान असला पाहिजे आणि त्याच्या मेहनतीची कदर देखील त्याच पद्धतीने झाली पाहिजे. परंतु त्याच्याकरिता अशी अजून काही SOP त्या ठिकाणी सरकारकडे तयार नव्हती. आता खडगे साहेबांनी अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगला की RBI त्या ठिकाणी तशा गाईडलाईन्स इश्यू केल्या आहेत. तर लवकरात लवकर आपण ज्या ठिकाणी हे व्यवहार चालतात, म्हणजे बँक आणि पतसंस्था, बँक फेडरेशन सोबत, पतसंस्थांच्या फेडरेशन सोबत आपलं गोल्डन व्हॅल्युअर्स असोसिएशनची एक एकत्रित बैठक लावून त्याच्यावरती एक मार्ग काढूयाच. पहिले त्यांच्याशी चर्चा करूया. मग मी खडके साहेबांना सांगितलं की आपण देखील मुद्दे द्यावे की आपल्या त्या बैठकीत कुठले मुद्दे आले पाहिजे, कारण आपण त्या विभाग, ते आपला अनुभव त्या ठिकाणी मोठा आहे. मी आदरणीय चित्राताईंना विनंती केली की त्यांनी मला एक पत्र द्यावं बैठकी संदर्भात. आज जरी मी आपल्यासोबत जास्त वेळ देऊ शकलो नाही, कारण मी आज सकाळीच वर्धेवरनं आलो आणि संध्याकाळी पुन्हा वर्ध्याला वापस चाललो. आपला आजचा हा विषय महत्वाचा होता आणि दुसरं माझ्या मतदारसंघातले काही महत्वाचे विषय माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे, आणि जर का मी भेट शकलो नाही तर माझी भेट त्यांच्यासोबत होणार नाही, म्हणून मी थोडं मला या ठिकाणावरून जावं लागणार आहे. परंतु मी या ठिकाणी आपल्याला आश्वस्त करतो की समस्या सोडण्याकरिता पुन्हा एकदा
माझ्या स्वतःच्या दालनामध्ये मी आपल्या सर्वांना चहा पाण्याकरता त्या ठिकाणी निमंत्रित करत ही समस्या आपण त्या ठिकाणी सोडू. फक्त आपल्याला एक सांग, जो विषय या ठिकाणी चित्राताईंनी मांडला की आपल्या ज्या समस्या असतात त्या समस्या आपण वैयक्तिकपणे समाजामध्ये भोगत असतो, परंतु त्याची सोडवणूक जोपर्यंत आपण एकत्रित होत नाही ना तोपर्यंत होत. सरकार देखील बघतं की समस्या कोणाकडून येऊन राहिली आणि पुढचं संख्याबळ किती आहे. कालच मी कलेक्टर ऑफिसमध्ये बसलो होतो पालकमंत्री म्हणून, तर महसूल सेवक म्हणून एक पद आहे त्या ठिकाणी कार्यरत असतं. हे मानधनावर पद होतं, त्यांना 1800 ते 2000 रुपये त्या ठिकाणी मानधन मिळायचं. परंतु देवाभाऊंनी कदर केली आणि त्या महसूल सेवकांना स्वप्न त्याला तलाठ्याच्या खालचं काय पोस्ट कोतवाल जे असतात गावागावात त्यांचं डेजिग्नेशन देवाभाऊंनी चेंज केलं, त्याला महसूल सेवक नाव दिलं, त्याला 15,000 रुपये पगार, त्यांचं मानधन 15,000. हा कोतवाल कोण असतो? गावाची इत्यंभूत माहिती असलेला पोरगा त्या ठिकाणी असतो, ज्याला आतापर्यंत फक्त 1800-2000 मिळायचे, त्यांना 15,000 रुपयाचं मानधन. ते माझ्याकडे कशाकरिता आले होते? ते माझ्याकडे आले, बोलले भाऊ आम्ही फक्त 1800-2000 रुपये आम्हाला मिळायचे, आम्हाला विदर्भ महसूल सेवक म्हणून त्यांनी एक संघटना तयार केली आणि म्हणे आम्हाला देवाभाऊंचा महसूल मंत्र्यांचा सत्कार घ्यायचा, पण तुमच्या माध्यमातून आम्हाला ते घ्यायचं. म्हटलं कार्य सत्कार घ्यानंतर किती जण? ते बोलले भाऊ आम्ही विदर्भात 10,000 आहोत, आम्ही विमानतळावरही 10,000 त्या ठिकाणी येऊ शकतो आणि त्यांचा सत्कार त्या ठिकाणी तुम्ही म्हणाल तर स्वतंत्र वेळ जरी नाही मिळाली तरी आम्ही विमानतळावर त्या ठिकाणी येऊ शकतो. एवढी एकी त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी होती. म्हणजे ज्या लोकांना 1800-2000 होतं त्यांना 15,000 देण्याचं चीज त्यामध्ये. माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच की जी भगिनी आपल्यासाठी एवढी भांडते, तिच्या संघर्षाच्या काळात देखील आपण तेवढ्याच ताकदीनं उभं राहणं त्या ठिकाणी अतिशय महत्वाचं असते. आणि ते म्हणते ना एकीचे फळ मिळते फळ, तर एकी दाखवा आणि फळ मिळवा. आणि जो व्यक्ती आपल्यासाठी त्या ठिकाणी रणांगणावर लढतो त्याच्या पाठीशी देखील आपण तेवढ्याच मजबूतपणे राहिलं पाहिजे. आपण सर्व समजदार मंडळी आहात. मी आपल्या सर्वांचं मंचावर उपस्थित सर्व आदरणीय मंडळीचं देखील मनापासून आभार मानतो. थोडी क्षमा देखील मागतो की आपल्या ह्या बैठकीतून मला त्या ठिकाणी कमी वेळात जावं लागून राहिलं, परंतु माझं नाईलाज आहे. मी माझ्या मतदारसंघातल्या प्रश्नांबद्दल देखील फार गंभीर असतो, ते सुटले नाही. मतदारसंघ जर का नाही तर मी आमदार नाही तर मंत्री नाही तर कार्यक्रम नाही. त्याच्यामुळे त्या लोकांनी कार्यक्रम नाही केला पाहिजे म्हणून मी आपल्या कार्यक्रमातून लवकर या ठिकाणी रजा देतो. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक व्यक्त करतो.